नमस्कार मित्रांनो. तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बाईट्स पटी. तर आपण आज पाहणार आहोत पॅटर्न प्रिंटिंग. बेसिकली पॅटर्न प्रिंटिंग जो आहे तो लॉजिकल प्रोग्रामिंग किंवा जावा प्रोग्रामिंगचा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. तर मी आलेलो आहे आपल्या इक्लिप्स या आयडीवर. तर ही इक्लिप्स आयडी काय आहे, तर ही एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, ज्यामध्ये आपण एकाच वेळी कोड लिहू शकतो, एकाच वेळी त्या कोडचं आउटपुट पाहू शकतो, अँड मल्टिपल यानं जे ऑप्शन्स आहे किंवा जे फायदे आहेत ते एका ठिकाणी सगळं काही ही आयडी आपल्याला प्रोव्हाइड करते, जी आहे इक्लिप्सची. देन मला आता यावरती काम सुरू करायसाठी माझ्याकडे मी आधीच एक प्रोजेक्ट बनवून ठेवलेला आहे, ज्याचं नाव मी दिलंय बाईट्स बडी. देन मी जाणार एसआरसी मध्ये. एसआरसी मध्ये मी पाहत आहे की माझ्याकडे एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नावाचं पॅकेज आहे. ओके. देन मी एक काम करतो की आपले जे आताचे प्रोग्राम आहेत ते एका नवीन पॅकेज मध्ये मला क्रिएट करायचे. त्यासाठी मी करतो न्यू अँड देन मी सिलेक्ट करतो पॅकेज. तर मी या पॅकेजमध्ये पॅटर्नचे प्रोग्राम सगळे सॉल्व्ह करणार आहे. तर त्यामुळे मी लिहितो की पॅटर्न प्रोग्राम्स. राईट, मी पॅटर्न प्रोग्राम्स असं नाव दिलं. आता पहा की हा मला एक वॉर्निंग शो करत आहे. का बरं? की जे पण आपलं पॅकेजचं नाव असतं ते नेहमी स्मॉल लेटर पासून स्टार्ट झालं पाहिजे. ठीक आहे, मी फिनिश करतो. आपल्याकडे एक पॅटर्न प्रोग्राम्स नावाचं परत एक पॅकेज क्रिएट झालं. आता पॅकेज काय असते, तर मल्टिपल जे जावा क्लासेस आहेत ते एका ठिकाणी राहिले पाहिजे. त्या कशाचं तरी एक लॉजिकल, जसं की एका सेम टाईपच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण एका एका पर्टिक्युलर थिंग मध्ये ठेवतो. म्हणजे जसं की आपले कपडे जे आहे ते आपले कपडे लॉन्ड्री बॅग मध्ये ठेवतो. देन आपल्या ज्या अशा वस्तू आहेत जसं की भाजीपाला वगैरे त्या फ्रीज मध्ये ठेवतो. त्याच प्रकारे सेम टाईपचे क्लासेस आपण एका पॅकेज मध्ये ठेवतो. तर मी या आता पॅकेज मध्ये करणार आहे स्टार पॅटर्न. सॉरी, स्टार नाही, आपण एक काम करू की फर्स्ट याला सध्यासाठी नाव देऊन देऊ. तर मी या क्लासला फर्स्ट नाव दिलं आणि मी म्हणतो की माझ्या क्लासमध्ये मला मेन मेथड सुद्धा पाहिजे. ठीक आहे. तर याने काय केलं, मला एक फर्स्ट नावाचा क्लास क्रिएट करून दिला. देन माझ्याकडे एक मेन मेथड पण आहे. तर आपण पाहू की आता पॅटर्न प्रिंटिंग आपल्याला फर्स्ट की पॅटर्न प्रिंटिंग एक्झॅक्टली आहे काय. तर मला एक पॅटर्न दिलेला आहे. आता पॅटर्न म्हणजे काय आहे की असं काहीतरी दिलंय की पहिल्या लाईन वरती एक स्टार आहे. देन 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 माझ्याकडे दुसऱ्या लाईन वरती दोन स्टार आहेत. अशा टाईपचे दोन स्टार आहेत. तिसऱ्या लाईन वरती ते म्हणतात की माझ्याकडे तीन स्टार आहे. देन फोर्थ लाईन वरती माझ्याकडे चार स्टार आहे. अशा टाईपचं जे एक पॅटर्न आहे ते मला प्रिंट करायचं आहे. राईट. देन हे असं आउटपुट मला हवं आहे. अशा टाईपचं एक पॅटर्न मला फायनली प्रिंट झालेलं पाहिजे. इथेच राहा. देन मी म्हणतो हे ओके. अशा टाईपचं एक लॉजिकल पॅटर्न मला पाहिजे. तर यामध्ये थोड्या स्पेसेस हे झाल्या, जास्त झाल्या. येस. तर असं काहीसं आपलं पॅटर्न यायला पाहिजे. आता जर आपण नॉर्मली विचार केला तर काय होणार की मी असं करू शकतो, पहिले एक सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल अशी लाईन घेतो आणि त्याला म्हणतो की तू एक काम कर, तू एक स्टार मला प्रिंट करून दे. राईट. नंतर मी म्हणतो त्याला की तू दोन कर, तीन कर. म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंट मी त्याला म्हणू शकतो की तू दोन कर. तिसऱ्याला म्हणतो तीन कर, चौथ्याला म्हणतो चार कर आणि पाचव्याला म्हणतो पाच कर. असं असं कर. समजा इथे एक पाहिजे आहे तर मी याला एक दिलंच आहे. देन मी म्हणतो सेकंड याला की तू एक काम कर की तू दोन स्टार्स प्रिंट कर. तू दोन कर. देन थर्डला म्हणतो तू तीन कर. थर्डला म्हटलं मी तू तीन कर. फोर्थ लाईन जी होती त्यावर चार स्टार हवे होते, म्हणून मी म्हणतो की आपली जी फोर्थ प्रिंट स्टेटमेंट आहे त्यामध्ये आपण चार स्टार प्रिंट करतोय. अँड देन फायनली लास्ट जे प्रिंट स्टेटमेंट आहे त्यामध्ये आपल्याला पाच हवे आहे. तर पाच. मी याला सेव्ह करतो आणि याला आपण रन करून बघू की आपल्याला जे पॅटर्न हवं आहे ते येत आहे का स्क्रीनवरती. ओके. रन दिस. तर आपण इथे खाली कन्सोल मध्ये पाहू शकतो की आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय आउटपुट मिळालेलं आहे. तर येस, मला हे आउटपुट मिळालेलं आहे.
पण प्रॉब्लेम काय होते या अप्रोच सोबत, हा झाला एक याला जे प्रोग्रामिंगच्या टर्म्स आहेत त्यामध्ये म्हणतात ब्रूट फोर्स सोल्युशन. ब्रूट फोर्स म्हणजे काय, एकदम एक नवीन व्यक्ती असते ना, तो त्याचं जे ज्या टाईपचं उत्तर देऊ शकते किंवा ज्या टाईपने विचार करू शकते त्या टाईपचं सोल्युशन. पण आपण सगळे प्रोग्रामर्स आहोत आणि आपल्याला असं सोल्युशन पाहिजे आहे की जे एका एक्सपर्ट व्यक्तीने बनवलं असेल. जसं की जर एखादा प्रोग्रामर आला आणि त्याने हे पॅटर्न मागितलं तर यासाठी ठीक आहे. पण जर त्याने म्हटलं की मला हेच पॅटर्न 1000 लाईन्स साठी पाहिजे, म्हणजे पहिल्या लाईन मध्ये 1, दुसऱ्या लाईन मध्ये 2, तिसऱ्या लाईन मध्ये 3, चौथ्या लाईन मध्ये 4, पाचव्या लाईन मध्ये 5, असं 1000व्या जी लाईन असेल त्यामध्ये 1000 स्टार्स. मग आपण असं हे हे काम जर करत बसलो की प्रत्येक वेळेस प्रिंट स्टेटमेंट आपल्याला मिनिमम 1000 प्रिंट स्टेटमेंट म्हटलं जे आउटपुट स्टेटमेंट लिहावं लागतील, तर ते फिजिबल नाहीये. आपल्याला हे जे मॅन्युअल वर्क आहे ते ऑटोमेट करायचं आहे किंवा एक रिझनेबल कोड लिहायचा आहे जे आपलं काम इझी करून टाकेल. त्यासाठी आपल्याला माहित आहे की लूप ही जी गोष्ट आहे ही यूज करू शकतो. त्यासाठी मी काय करतो, मी एक फॉर लूप घेतो आणि ते फॉर लूप मी स्टार्ट करतो 1 पासनं. म्हणजे माझा पहिल्या लाईन मध्ये फर्स्ट एक स्टार आहे, म्हणून मी आय ला जो आहे तो फर्स्ट 1 पासनं इनिशियलाइज केलं. देन मला कुठपर्यंत जायचं आहे, किती स्टार प्रिंट करायचे आहे, मला या केसमध्ये 5 स्टार्स प्रिंट करायचे आहे. म्हणून मी म्हणतो की आय कधीपर्यंत वाढत राहा जोपर्यंत आयची व्हॅल्यू 5 पेक्षा छोटी आहे किंवा 5 होत नाही, आणि मला प्रत्येक वेळेस स्टार्स वाढवायचे आहे म्हणून मी आय प्लस प्लस करतो. देन मला प्रिंट काय करायचं आहे, मला प्रिंट करायचं आहे स्टार, तर मला प्रिंट करायचं होतं स्टार. तर म्हणून मी म्हणतो की तू एक काम कर, तू स्टार प्रिंट कर. राईट. मग आपण बघू की या ज्या स्टेटमेंट आपण लिहिल्या याने होत काय ऍक्च्युअल मध्ये. कंट्रोल सेव्ह. तर पहा, याने 5 स्टार्स जे आहेत ते प्रत्येक लाईनवर एक 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 स्टार प्रिंट होत आहे. पण मला काय हवंय की मला पहिल्या लाईनवर एक स्टार करत आहे हा व्यवस्थित आहे, पण सेकंड लाईन वर तर मला 2 स्टार हवे होते. मग याने तर तसं केलं नाही. तर मला काय करावं लागेल, मला हे जे फॉर लूप आहे जेव्हा मी पहिल्या स्टार प्रिंट केला देन मला पुढे काही नाही करायचं, पण मी जेव्हा सेकंड लाईनवर तर मला इथे आणखी एक स्टार प्रिंट करायचा आहे. त्यासाठी फॉर लूपच्या आतमध्ये आणखी एक मला फॉर लूप घ्यावा लागेल. आणखी हा जो प्रिंट स्टेटमेंट आहे, ठीक आहे, मी काय केलं आता, मी हे दोन्ही प्रिंट स्टेटमेंट जे आहेत त्याला सध्यासाठी राहू देतो. आणखी हे जे एल आहे, तर एल मुळे काय होते की आपला जो कर्सर आहे हा नेक्स्ट लाईन वर जाते, पण मला आपले जे स्टार्स आहेत ते सिंगल लाईन वरच प्रिंट करायचे आहे, आणि पहिली जेव्हा रो प्रिंट झाली त्यानंतर मला सेकंड लाईन वर जायचं आहे. म्हणून मी पहिलं फॉर लूप जेव्हा आपलं संपेल त्यानंतर मी म्हणतो त्याला की तू नेक्स्ट लाईन वर जा. त्यासाठी मी एक परत आउटपुट स्टेटमेंट लिहिलं आणि त्यात एल लिहिला, पण त्यात काहीच नाही लिहिलं, ज्यामुळे काय होईल की जेव्हा आपलं पहिल्या लाईनचं काम संपून जाईल, प्रिंटिंग संपून जाईल, तेव्हा हा नेक्स्ट लाईन वर जाईल. आणि इथे फक्त प्रिंट घेतलं, ज्यामुळे काय होईल की प्रिंटिंग जे आहे एका फॉर लूपची पूर्ण ती एकाच लाईनवर होईल. आणि पहिल्यांदा आपण आय व्हेरिएबल घेतला तर त्यामुळे दुसरं जे लूप आहे आपलं ते आपल्याला जे थ्रू घ्यावं लागेल. इथे घेतला मी जे. तर आपण चेक करू की आता एक्झॅक्टली काय होत आहे. मी याला सेव्ह करतो प्रोग्रामला आणि एकदा आपण रन करून बघू. तर पहा काय होत आहे. यामध्ये पहिली लाईन मध्ये हा आला आणि यात 5 वेळा प्रिंट झालं. पहिलं जे लूप आहे ते आपण काय म्हणत याला की तू 5 वेळा रन हो, आणि जे दुसरं जेचं लूप आहे ते ते पण आपण कधीपर्यंत चालवत आहे, 5 पर्यंत चालवत आहे. तर त्यामुळे काय केलं त्यानं, पहिल्या लाईनवर आला आणि या आयची व्हॅल्यू पहिल्या इटरेशन मध्ये 1 होती. देन हा लूप आय म्हणजे 1 हा 5 पेक्षा छोटा आहे. देन हे कंडिशन ट्रू असल्यामुळे आपण या इन्नर लूप मध्ये आलो. इन्नर लूप मध्ये काय झालं ऍक्च्युअल मध्ये की जे ची व्हॅल्यू 1 आहे. येस, जे जो आहे 1 हा 5 पेक्षा छोटा आहे, त्यामुळे प्रिंट स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं. म्हणजे हा जो पहिला फर्स्ट स्टार आहे हा प्रिंट झाला. राईट. देन जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली, जे ची व्हॅल्यू आता काय झाली 2.
टू जो आहे हा 5 पेक्षा छोटा आहे, त्यामुळे परत एकदा प्रिंट झालं, परत इथे प्रिंट झालं. देन आय ची व्हॅल्यू झाली 3, 3 5 पेक्षा छोटा आहे, त्यामुळे प्रिंट झालं. देन सिमिलरली जे ची व्हॅल्यू 4 झाली, 4 साठी हा प्रिंट झाला. जे ची व्हॅल्यू 5 झाली, हा प्रिंट झाला. आता जे ची व्हॅल्यू 6 झाली, मग यानं चेक केलं की 6 हा छोटा आहे का 5 पेक्षा? नाही, हा वाला जो इनर फॉर लूप आहे याच्या बाहेर आला. बाहेर आल्यावर काय एक्झिक्यूट झालं? ही लाईन. या लाईन मध्ये काय आहे की कर्सर हा नवीन लाईनवर घेऊन जा. इथे आल्यावर आपला जो कर्सर आहे हा इथे आला, म्हणजे नवीन लाईनवर. ठीक आहे, मग आय ची व्हॅल्यू जी पहिल्यांदा 1 होती ती आता यावेळेस इन्क्रीमेंट झाली, आय ची व्हॅल्यू 2 झाली. आता 2 साठी हे फॉर लूप परत एकदा रन होईल. मग 2 साठी हे जे फॉर लूप आहे हे आपल्याला माहित आहे 5 वेळा रन होते. मग 2 साठी आहे ना परत 5 स्टार्स प्रिंट केले. सिमिलरली हे फॉर लूप संपल्यावर यानं एक नवीन लाईन क्रिएट केली. नवीन लाईन मुळे आपण या थर्ड रो मध्ये आलो. थर्ड रो मध्ये आल्यावर जे आय ची व्हॅल्यू जी आहे ती 3 झाली. 3 साठी यानं परत 5 वेळा एक्झिक्यूट केलं, म्हणजे थर्ड रो मध्ये यानं परत 5 स्टार्स प्रिंट केले. सिमिलर केस झाली 4 आणि 5 साठी. जेव्हा आय ची व्हॅल्यू 6 झाली तर हा आउटर फॉर लूप जो आहे तो एक्झिट झाला. राईट, यानं काय झालं, एक नॉर्मल 5x5 चा एक स्टार पॅटर्न प्रिंट झाला. पण आपलं जो मिशन होतं ते काय होतं की आपल्याला असं काहीतरी प्रिंट करायचं. मग अशा केसमध्ये चेंज काय आहे की पहिल्या लाईन मध्ये एकच प्रिंट झाला पाहिजे, दुसऱ्या लाईन मध्ये 2 झाले पाहिजे, तिसऱ्या लाईन मध्ये 3 झाले पाहिजे, चौथ्या लाईन मध्ये 4 झाले पाहिजे. म्हणजे काहीतरी आपल्याला इथे कंडिशन द्यावं लागेल. आता कंडिशन कुठे द्यावं लागेल? पहिल्या लाईन साठी, पहिल्या फॉर लूप साठी द्यावं लागेल काय? नाही. पहिलं फॉर लूप कशासाठी आहे की आपल्याला किती रोज प्रिंट करायचे आहे, म्हणजे खाली खाली कधीपर्यंत जायचं आहे, किती रोज प्रिंट करायचे आहे याच्यासाठी आहे हे एक्सटर्नल फॉर लूप किंवा मोठं पहिलंवालं फॉर लूप. देन हे जे इंटरनल फॉर लूप आहे हे काय करत आहे की एका रो मध्ये किती कॉलम्स प्रिंट करायचे आहे, म्हणजे आडवं जायसाठी हे आतमधलं फॉर लूप आहे. तर याला थांबवावं लागेल, म्हणजे सेकंड लाईन मध्ये याला आपल्याला 2 वरच थांबावं लागेल, थर्ड लाईन वर याला 3 वर थांबावं लागेल, फोर्थ लाईनला आपल्याला 4 वर थांबावं लागेल, आणि 5व्या लाईनला याला आपल्याला 5 पर्यंत जाऊ द्या लागेल. म्हणजे आपण पाहू शकतो पहिल्यांदा जेव्हा आय ची व्हॅल्यू 1 होती तर जे पण 1 पर्यंत गेला पाहिजे. जेव्हा आय ची व्हॅल्यू 2 झाली जे पण 2 पर्यंत गेला पाहिजे. इथे आय ची व्हॅल्यू 3 आहे तर जे पण 3 पर्यंत गेला पाहिजे. इथे आय ची व्हॅल्यू 4 आहे तर जे पण 4 पर्यंत गेला पाहिजे. म्हणजे जे ची व्हॅल्यू जी आहे ती नेहमी आय पेक्षा छोटी किंवा आय पर्यंत ती गेली पाहिजे, असं मी इथे कंडिशन मध्ये चेंज केलं. देन आपण याला करू रन. मी म्हणतो रन ॲज जावा ऍप्लिकेशन, आणि येस, माझा जो माझा जो डिझायर्ड पॅटर्न होता तो फायनली याने प्रिंट करून दिला. राईट, तर आपण बघितलं की स्टार पॅटर्न जे आहे ते कसं प्रिंट करू शकतो आपण.